नमस्कार. लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक संभाजी देवरे. उद्या 20 तारीख अंमनेर विधानसभा मधील मतदान. तरी सर्वांनी मतदानाचा हक्क आपला बजवायचा आहे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये म्हणून उद्या आपल्या लोकशाहीचा हक्क मतदानाचा सर्वांनी बजवायचा आहे. तिघी उमेदवार अंमनेर विधानसभा क्रमांक 15 अनिल भाईदास पाटील, शिरीषदादा चौधरी आणि डॉक्टर अनिल शिंदे उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कोणाच्या याच्यामध्ये मतदार राजा पदरामध्ये आमदारकी हे पद टाकेल हे उद्या 7 वाजेपर्यंत त्या बंद पेटीमध्ये हे मतदान बंद होणार आहे. आणि येणाऱ्या 23 तारखेला हार जीत, कोण घोड्यावरती बसतं कोण घोड्यावरून उतरतं. तरी मित्रांनो, जेही उमेदवार उभे आहेत त्यांना माझं एक आव्हान आहे. हार जीत ही चालू राहते, हार कोणाची बी होते याच्यात शंका नाही. 5 वर्षानंतर परत आणखी इलेक्शन लागतं आणि ज्यांच्या कामाचा कौल असतो सुज्ञ जनता त्यांनाच कौल देते. कामं सर्वांनीच केलेले आहेत, पण कामांची बाजू हे मतदार राजाच ठरवू शकतो. म्हणून टीका, एक दुसऱ्यावरती टीका करणे हे करणं हे सुरूच राहतं, हे याच्यात शंका नाही. फक्त 23 तारखेपर्यंत हे चित्र 23 तारखेला क्लिअर होऊन जाईल. कार्यकर्ता, एक दुसऱ्याचे कार्यकर्ता हे यांनी जैसे थे जसे आपले संबंध राहता, कारण की सर्वांची एक दुसऱ्यांची नातं गोतं जुळलेलं कुण मित्र परिवार, यांनी 23 नंतर आमदार कोणीही बनो त्याच्यात आपलं दुमत नाही. पण आपले जे नाती गोती संबंध, एक दुसऱ्याची गोतावडा हा एक दुसऱ्याच्या संपून घेऊ नका. आणि 23 नंतर जीत कोणाची होते हे 23 तारखेला फायनल होईल. आणि आता काही कार्यकर्त्यांनी मीडियाबद्दल टोकाची भूमिका घेतलेली होती. तर गोदी मीडिया असे त्यांनी त्यांच्या बातमीद्वारे प्रसिद्धीस पत्रकारांना दिलं होतं. पण हे अत्यंत चुकीचं आहे. तरी आमच्या अंमनेरच्या पत्रकार बांधवांनी ती बातमी, तो शब्द न हे करता, तो शब्द जशाचा तसा गोदी मीडिया हा शब्द राहू दिला. म्हणजे तुमचं बी मत मांडण्याचा तुम्हाला पुरेपूर अधिकार आहे. मित्रांनो, मीडिया आपली प्रसिद्धी देते आणि मीडियाच्या बद्दल असं गैरवाक्य करणं हे आपल्याला कुठंतरी स्वतःला खंत झाली असेल. पत्रकार मित्रांनी आपल्या लेखणीच्या द्वारे त्याचं उत्तर दिलं असतं, पण त्यांनी असं म्हटलं असतं मग गोदी कार्यकर्ते आहेत सर्वीकडे बाकीचे. पण पत्रकारांची ही कलम केव्हाही फिसलत नाही आणि केव्हाही तिचा तोल जात नाही. म्हणून मित्रांनो, कधीही मीडिया हे चौथा स्तंभ आहे याच्याबद्दल हे असं विधान करणं आणि असं बोलणं हे कुठंतरी आमच्या पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्या. आणि ज्यांनी हे
विधान केलं, ज्यांनी लिखाण केलं, तरी सुद्धा पत्रकारांनी तो शब्द न कट करता तरी सुद्धा माझ्या चॅनललाही प्रसिद्धी केली मी, जसं तसं ते शब्द राहू दिला. म्हणून मित्रांनो, याच्यामध्ये बघा, कधीही मीडियाला कमजोर समजू नका आणि मीडिया नेहमी तुमच्या पाठीशीच आहे. म्हणून तुम्ही एक दुसऱ्यावरती टीका करा, याने हे काम केलं नाही, त्याने ते काम केलं नाही, हे चालूच राहणार आहे. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, तर शेवटी माझं एकच म्हणणं आहे की कधी तुमची प्रसिद्धी मीडियाच देते. मीडियामुळेच तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता. सोशल मीडिया, युट्यूब चॅनल, पोर्टल, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत आता, आणि प्रिंट मीडिया. तर मीडियाद्वारेच आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि मीडियाने तिघी उमेदवार जे आहेत, डॉक्टर अनिल शिंदे, अनिल भाईदास पाटील, श्रीदादा चौधरी, तिघांच्या बातम्या अंमनेरच्या मीडियाने लावलेल्या आहेत. तरी सुद्धा हा गोदी मीडिया हा शब्द वापरणं कुठंतरी चुकीचं होतं असं आम्हाला वाटलं. कारण की अंमनेरची पत्रकारिता आणि पत्रकार एकतर्फे केव्हाही पत्रकारिता करत नाही. आजही तिघी उमेदवारांच्या बातम्या, जशा बातम्या आल्या तशा सर्व पत्रकार बंधूंनी लावल्या. आणि उद्या 20 तारीख आहे, तरी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, जनतेला आव्हान द्यायचं होतं. धन्यवाद.